आपण मागच्या लेक्चरला काय पाहिलं होतं, अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले होते आपण मागच्या लेक्चरमध्ये. अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे कोणती, भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे ती समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे ती म्हणजे कोणती, मिश्र अर्थव्यवस्था. असे 3 प्रकार आपण काय केले होते, अर्थव्यवस्थेचे पाहिले होते मागील लेक्चरला. नंतर आपण अर्थव्यवस्थेची क्षेत्रे वगैरे, प्रायमरी सेक्टर असेल, सेकंडरी सेक्टर असेल, प्राथमिक क्षेत्र, परत द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, हे अर्थव्यवस्थेची वेगवेगळी काय आपण बघितली होती, क्षेत्र वगैरे अर्थव्यवस्थेची आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतली होती. आणि आपण पहिला टॉपिक सुरू केला होता, म्हणजे आपला पहिला चॅप्टर इकॉनॉमिक्स मधला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक काय केला होता, आपण सुरू केला होता. ह्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाविषयी आपण काय केली, माहिती घेतली. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पहिल्यांदा आपण काय समजून घेतलं, जीडीपी म्हणजे काय, जीडीपीचा अर्थ आपण समजून घेतला. जीडीपी पाहिल्यानंतर आपण जीडीपी मोजण्याच्या 3 प्रमुख पद्धती पाहिल्या. पहिली पद्धत कोणती, खर्च पद्धत, दुसरी उत्पादन पद्धत आणि तिसरी कोणती, उत्पन्न पद्धत. ह्या 3 प्रमुख पद्धती आपण याचा काय केला, अभ्यास केला. ज्या जीडीपी मोजण्याच्या पद्धती आहेत त्या आपण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक मध्ये. नंतर खर्च पद्धत आहे, खर्च पद्धतीविषयी बी आपण काय केलं, डिटेलमध्ये ह्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. नंतर दुसरं जे आपण पद्धत होती ती कोणती आपण बघितली, उत्पादन पद्धत असेल, उत्पन्न पद्धत. या तिन्ही मेथडचा आपण काय केला होता, अभ्यास मागील लेक्चर मध्ये तुम्हाला केला होता. नंतर मुद्रास्फीती म्हणजे जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय, जीडीपी वृद्धी दर ग्रोथ रेट म्हणजे काय, हे आपण काय केलं होतं, पाहिलं होतं. मागील लेक्चर तुम्हाला अवेलेबल होईल, मी लिंक सुद्धा टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवर, ते तुम्ही पाहू शकता. आता आज जो आपल्याला टॉपिक परत पुन्हा सुरू करायचा, राष्ट्रीय उत्पन्नामध्येच आपला थोडासा पार्ट राहिलेला आहे, तो आपण काय करू, आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करू. आता सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न पाहत असताना, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक मध्ये आपल्याला जर बघत असताना आपल्याला काय जीडीपी म्हणजे काय समजून घ्यायचंय. आता जीडीपी आपण काल मागील लेक्चरला समजून घेतलं, तरी एकदा आणखी मी तुम्हाला सांगतो जीडीपी म्हणजे काय. जीडीपी म्हणजे काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपी असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. मराठीत त्याला काय म्हटलं जातं, स्थूल देशांतर्गत उत्पाद. आता जीडीपी म्हणजे काय, कोणती बी एखादी वस्तू असेल, सपोज कांदा असेल, हा काय आहे, कांदा आहे, तर कांद्याची फायनल प्राइस, मार्केट व्हॅल्यू काय, किंवा कोणती बी एखादी वस्तू असेल, मार्केटमध्ये कोणती बी एखादी वस्तू प्रोड्यूस होऊन आलेली असेल, एखादा फ्रीज असेल, तर त्या फ्रीजची बाजार किंमत काय, बाजार किंमत. अशा मग हजारो वस्तू मार्केटमध्ये, लाखो वस्तू मार्केटमध्ये असतात. मग त्याची काय आपल्याला पाहायची, इथं बाजार किंमत पाहिजे. कशाची, अंतिम वस्तू व सेवा, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे अंतिम, मध्यवर्ती नाही. सपोज फ्रीज बनवण्यासाठी वेगवेगळे फ्रीजला काय लागतात, पार्ट लागतात, त्यांची किंमत कन्सिडर केली नाही जाणार नाही. तर फ्रीज बनल्यानंतर शेवटी जो फ्रीज तुमचा बनलेला आहे त्याची अंतिम प्राइस काय व्हा, तुमचा शेवटी फ्रीज बनला, मग फ्रीज बनल्यानंतर तो तुम्ही काय करणार, वापर करणार त्याचा, मग त्याची काय बघायची आपल्याला, अंतिम वस्तूची किंवा एखाद्या अंतिम सेवा असेल तिची काय आपल्याला बघायची, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याची काय, अंतिम वस्तू आणि सेवेची काय आपल्याला बाजार किंमत. या सगळ्यांची काय केली जाते, जीडीपी मध्ये ऍडिशन केली जाते. मग ती वस्तू किंवा सेवा असेल तर ती कुठे तयार झाली पाहिजे, देशाच्या प्रक्षेत्रात, म्हणजे आपला देश आहे तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच ती वस्तू किंवा सेवा काय झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे. म्हणजे डोमेस्टिक टेरिटरीमध्येच ती काय झाली पाहिजे, वस्तू किंवा सेवा तयार झाली पाहिजे. तिथलाच फक्त काय केलं जाईल, त्या देशाच्या जीडीपी मध्ये काउंट केलं जाईल. जर अमेरिकेमध्ये तयार झाली असेल तर ते अमेरिकेच्या जीडीपी मध्ये काउंट केले जाईल, पाकिस्तानमध्ये तयार झाली असेल तर ती पाकिस्तानच्या जीडीपी मध्ये काय केली जाईल, काउंट केली जाईल. भारतामध्ये ती वस्तू किंवा सेवा जर दिली असेल किंवा तयार झाली असेल तर ती कुठं तयार काउंट केली जाईल, कन्सिडर केली जाईल, भारताच्या जीडीपी मध्ये कन्सिडर केली जाईल. आणि काय सांगितलेलं आहे ती चौथी गोष्ट, दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये, म्हणजे जो दिलेला कालावधी त्या ठराविक कालावधीमध्येच ती वस्तू किंवा सेवा काय झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, 1 वर्षामध्ये, साधारणतः 1 वर्षामध्ये भारतामध्ये जीडीपी काढला जातो. मग हा 1 वर्षामध्ये, सपोज 2019 ला एखादी वस्तू तयार, 2015 ला एखादी वस्तू तयार झालेली असेल, किती, 2015 साली, तर ती 2019च्या जीडीपी मध्ये काउंट केली जाईल का, नाही, कारण ती वस्तू कधी तयार झालेली आहे, 2015 मध्ये. मग ती काउंट कधी केली जाणार, 2015च्या जीडीपी मध्येच ती वस्तू काय केली जाईल, कन्सिडर केली जाईल, काउंट केली जाईल. 2019च्या जीडीपी मध्ये केली जाईल का, 2019च्या जीडीपी मध्ये ती वस्तू काय केली जाणार नाही, कन्सिडर केली जाणार नाही. म्हणजेच कोणत्या बी वस्तूची बाजार किंमत कुठल्या, म्हणजे कोणतीही म्हणता येणार नाही, अंतिम वस्तू किंवा सेवा देशांतर्गत प्रक्षेत्रात काय झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे, आणि दिलेल्या ठराविक कालावधीमध्येच. आणि अशा प्रकारे काय केला जातो, आपण जीडीपी कॅल्क्युलेट करतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आता बघा, जीडीपी नंतर आपल्या पुढच्या छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजी आहेत,
ते आपल्याला काय करायच्यात समजून घ्यायच्यात. आता हे छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजी आहेत हे समजून घेत असताना पहिली जी आहे आपल्याला बघायची ती म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय. आपण काय बघितलं, स्थूल देशांतर्गत उत्पादन बघितलं म्हणजेच काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पाहिलं. पण आता आपल्याला बघायचंय काय स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय. हे काय करायचं समजून घ्यायचंय. अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, नीट लक्ष देऊन ऐका. जीडीपी मी आताच सांगितलं अंतिम वस्तू आणि सेवा तिची काय बाजार किंमत कुठं तयार झाली पाहिजे, त्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच ती वस्तू किंवा सेवा काय झाली पाहिजे तयार झाली पाहिजे. सपोज भारत देश आहे, मग भारत देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच ती वस्तू किंवा सेवा काय झाली पाहिजे तयार झाली पाहिजे. जर ते अमेरिकेमध्ये झाली असेल तर ती आपल्या जीडीपी मध्ये काउंट केली जाईल का, नाही केली जाणार. आता इथंच बघा हे एक एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण काय करू समजून घेऊ. आता जीडीपी काउंट करताना जीडीपी म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल. आता सपोज भारत हा इथं भारताचा मॅप, थोडक्यात भारत इथं आहे बघा, हा भारत दिसतोय, भारताचा नकाशा इथं आहे एवढ्या ह्याच्यामध्ये, आणि इथं काय आहे इंग्लंड आहे म्हणून समजून चालू इकडे ब्रिटनमध्ये. इंग्लंडमध्ये रतन टाटांची एखादी कंपनी असेल, जॅगवार नावाची कंपनी त्यांची असं समजून चालू, किंवा कोणती XYZ एखादी कंपनी असेल कुठं बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये त्यांची कंपनी असेल तिथे त्यांचं काय असतील शेअर असतील. जर त्यांनी शेअर मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांना काय मिळेल तिथं भागीदारी मिळेल. जर कंपनीला प्रॉफिट झालं तर त्याच्यावर काय मिळेल भागीदारी मिळेल. जर त्यांनी बॉन्ड मध्ये गुंतवणूक केली असेल त्या कंपनीमध्ये बॉन्डच्या सह्यात, म्हणजे जर बॉन्ड मध्ये जर रतन टाटाने त्या कंपनीच्या गुंतवणूक केली असेल त्यांना काय मिळेल व्याज मिळेल. सपोज रतन टाटाची इथं काय एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती जर त्यांनी भाड्याने दिली असेल तर त्यांना काय मिळेल रेंट मिळेल. म्हणजे शेअर मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांना एक प्रकारे प्रॉफिटच्या स्वरूपात काय मिळेल त्यांना भागीदारी वगैरे मिळेल. परत व्याज मिळेल, इंटरेस्ट मिळेल, इंटरेस्ट म्हणजे काय व्याज मिळेल त्यांना. किंवा त्यांची प्रॉपर्टी असेल आणि ती जर त्यांनी भाड्याने दिली असेल तिथली बाहेरच्या देशातली तर त्यांना काय मिळेल रेंट मिळेल. आणि ह्याच्या स्वरूपात जो पैसा ते काय करतील भारतामध्ये आणतील बघा. ह्याच्या स्वरूपात जो आणलेला पैसा भारतामध्ये त्यांनी जो आणलेला पैसा आहे तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाईल का, तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाईल का सांगा चॅट बॉक्स मध्ये मला सगळ्यांनी एकदा, बघू तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलाय का. काउंट केला जाईल का, भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाईल का, नाही. मनोज निमसे आदिती म्हणताय नाही, प्रणव बी म्हणताय नाही, लीना दुमारे नाही, नाही ओके, दीपक ससे, प्रसाद दळवी नाही. म्हणजे तुमच्या जीडीपीचा कन्सेप्ट तुमच्या चांगला लक्षात आलेला आहे. नाही काउंट केला जाणार का, तर ही वस्तू किंवा सेवा कुठं तयार झालेली आहे भारताच्या बाहेर. म्हणजे रतन टाटांनी जे काय तिकडे त्यांना प्रॉफिट झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे भारताच्या बाहेर झालेलं आहे. त्यांना जे बी व्याज मिळालेलं आहे ती वस्तू किंवा सेवा कुठं तयार झालेली आहे भारताच्या बाहेर तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ही जी आहे ती भारताच्या जीडीपी मध्ये काय केलं जाणार नाही काउंट केलं जाणार नाही. म्हणजे तुमच्या जवळजवळ बऱ्याच जणांचा हा कन्सेप्ट काय झालेला आहे, जवळजवळ सगळ्यांच्या म्हटलं तर चालेल हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला आहे. म्हणजे हे गोष्टी जे आहेत त्या भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केल्या जाणार नाही. आता पहा जो पगार आहे बघा, सपोज इकडं प्रियंका चोप्राची एखादी अमेरिकेमध्ये त्यांनी एखादी मूवी वगैरे आपली ही बनवलेली आहे, सिरियल चालू आहे, तिथे त्यांना काही वेजेसच्या स्वरूपात पैसे वगैरे मिळत असतील. जर ते भारताच्या बाहेर जर राहत असतील तर ते बी काय केलं जात नाही काउंट वगैरे केलं जात नाही. म्हणजे अशा जे बाहेरून आलेल्या गोष्टी आहेत ज्या वस्तू किंवा सेवा कुठं तयार झालेल्या आहेत बाहेर तयार झाल्या, त्यांनी सर्व्हिस कुठं दिलेली आहे बाहेर दिलेली आहे, मग अशा गोष्टी भारताच्या जीडीपी मध्ये काय केलं जाणार नाहीत काउंट केलं जाणार नाही. दोन प्रकारच्या गोष्टी असतात बाबा बाहेरून आपल्याकडे येणारे. एक असते प्राथमिक स्वरूपातली कमाई भारतामध्ये येते, प्रायमरी इन्कम किंवा प्राथमिक कमाई मराठीत म्हटलं जातं. प्रायमरी इन्कम किंवा त्याला काय म्हटलं जातं फॅक्टरी इन्कम किंवा काय म्हटलं जातं घटक कमाई. प्राथमिक कमाई किंवा काय घटक कमाई असं म्हटलं जातं. म्हणजे प्राथमिक कमाई किंवा घटक कमाईच्या स्वरूपात काय काय भारतामध्ये येतं, प्राथमिक कमाईच्या स्वरूपात किंवा काय म्हटलं जातं घटक कमाई ह्याच्या स्वरूपात भारतामध्ये काय काय येतं बघा. वेजेसच्या स्वरूपात, वेजेस म्हणजे पगार. सपोज प्रियंका चोप्राने एका तिकडे सिरियल बनवली आणि तिला पगाराच्या स्वरूपात जो पैसा आलेला आहे तो तिने कुठं पाठवला भारतात पाठवला. म्हणजे हा बी भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार नाही का, तर ते भारताच्या बाहेर तयार झालेला आहे. नंतर बघा व्याज, मी सांगितलं तर रतन टाटांनी जर बॉन्ड मध्ये गुंतवणूक केली असेल बाहेरच्या देशामध्ये तर त्यांना व्याजाच्या स्वरूपात जो भारतामध्ये पैसा आला तर तो बी भारताच्या जीडीपी मध्ये काय केला जाणार नाही काउंट केला जाणार नाही. प्रॉफिटच्या स्वरूपात शेअर असेल वगैरे तिथं कंपनीतून त्यांना नफा झाला ती भागीदारी स्वरूपात भारतामध्ये पैसा आणला
तो बी इथं काय केला जाणार नाही, काउंट केला जाणार नाही. त्यांची प्रॉपर्टी असेल तिथे ती रेंटमध्ये दिली असेल तर त्या रेंटच्या स्वरूपात जरी पैसा भारतामध्ये आला तरी तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार नाही. म्हणजे प्राथमिक कमाई किंवा घटक कमाई ह्याच्यामध्ये काय काय येतं, पगार, व्याज, प्रॉफिट म्हणजे नफा आणि रेंट म्हणजे काय, भाडं. ह्या गोष्टी काय येतात, प्राथमिक कमाईमध्ये येतात आणि ह्या भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केल्या. म्हणजे ज्यावेळेस जीडीपी काढला होता असं बाहेर, म्हणजे आपल्या इथं जर असं बाहेरच्या व्यक्तीने सर्व्हिस किंवा वस्तू तयार केली असेल तर ते आपल्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार, जरी त्याने तो पैसा कुठं पाठवला, बाहेर पाठवला, बाहेरच्या देशामध्ये पाठवला तरी. आता दुसरा आहे बघा, सेकंडरी कमाई, द्वितीय इन्कम म्हटलं जातं तरी चालेल. द्वितीय कमाई, सेकंडरी कमाई किंवा ट्रान्सफर पेमेंट सुद्धा त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफर पेमेंट किंवा द्वितीय कमाई म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय येतंय, एखाद्या परदेशी व्यक्तीने गिफ्टच्या स्वरूपात भारतामध्ये पैसा पाठवला असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटला गिफ्ट म्हणजे गिफ्टच्या स्वरूपात काय ट्रान्सफर केलं असेल, डोनेशनच्या स्वरूपात एखाद्याने पैसा पाठवलेला असेल, चॅरिटीच्या स्वरूपात एखाद्याने पैसा पाठवला असेल, एखादा फाईनच्या स्वरूपात बाहेरून पैसा आला असेल तर तो देखील भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार नाही. म्हणजे हे जे सर्व मार्गाने जो पैसा येतोय बाहेरून तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार नाही. आणि भारतामधून हा सगळा पैसा ह्या मार्गाने जर बाहेर जात असेल अशाच प्रकारे तर तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, कारण ती भारतात काय झालेली आहे, ती वस्तू किंवा सेवा कुठे तयार झालेली असेल, भारतामध्ये तयार झालेली असेल. म्हणजे हे प्राथमिक कमाई आणि सेकंडरी इन्कम ह्या गोष्टी जीडीपी मध्ये काउंट केल्या जात नाही. हा डिफरन्स सगळ्यांच्या जवळजवळ लक्षात आला असेल. आता बघा, परंतु आपण कोणता कन्सेप्ट बघत होतो, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. आता ही जीडीपीच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल, जीडीपीच्या बाबतीत सांगितलंय मी. स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा काय आपण बघतोय, जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा जीएनपी म्हणजेच काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट पाहतोय. आणि हे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट पाहत असताना ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये थोडासा डिफरन्स आहे. सेम जीडीपी गत बघा, सेम जीडीपी गतच आहे. जीडीपी बघा, जीडीपी तुमचा जो काय आहे तो प्लस, त्याच्यामध्ये काय प्लस करायचं बघा, जीडीपी प्लस हा प्राथमिक कमाई किंवा काय घटक कमाई कशाच्या स्वरूपात आलेली, वेजेसच्या स्वरूपात, इंटरेस्टच्या स्वरूपात, प्रॉफिटच्या स्वरूपात, रेंटच्या स्वरूपात जी बाहेरून घटक कमाई भारतामध्ये आलेली आहे ती काय करायची तर ऍड करायची, प्लस करायची. काय, ही जी घटक कमाई आहे किंवा प्राथमिक इन्कम, हा द्वितीय इन्कम नाही, फक्त काय प्राथमिक इन्कम किंवा घटक कमाई ही जीडीपी मध्ये काय करायची, ऍड करायची. कुठून, बाहेरून आलेली. आणि भारतामध्ये जर ही तयार झालेली असेल आणि भारतातून बाहेर गेली असेल, बघा भारतामधून ही वेजेसच्या स्वरूपात, इंटरेस्टच्या स्वरूपात किंवा प्रॉफिटच्या स्वरूपात, रेंटच्या स्वरूपात पैसा कुठे गेला असेल, भारतामधून बाहेर गेला असेल तर तो काय करायचा, वजा करायचा. बघा, घटक कमाई बाहेरून भारतामध्ये आली असेल, सपोज ही कंपनी आहे रतन टाटाची, ही भारतामधून काय, भारतामध्ये काय आली, बाहेरून भारतामध्ये आली. आणि भारतामधून असं काय बाहेर गेलं असेल, कशाच्या स्वरूपात, प्रॉफिटच्या स्वरूपात, इंटरेस्टच्या स्वरूपात, रेंटच्या स्वरूपात, ते काय करायचं इथं वजा करायचं. म्हणजेच आपल्याला काय येईल, निव्वळ घटक कमाई मिळेल. काय होईल, निव्वळ घटक कमाई मिळेल. म्हणजे जीडीपी प्लस निव्वळ घटक कमाई केलं तर आपल्याला काय मिळतं, स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा काय म्हणतो आपण त्याला, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या, कन्सेप्ट लक्षात आला का, सांगा चॅट बॉक्स मध्ये सांगा, कन्सेप्ट लक्षात आला का. येस स्वप्नील, ओके, येस येस. मनोज म्हणतात येस, हो. आदिती म्हणतात येस येस. कारण हा कन्सेप्ट जर लक्षात आला तरच तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक समजेल, नाहीतर अन्यथा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा समजणं खूप हार्ड आहे. आला कन्सेप्ट लक्षात सगळ्यांच्या, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे काय, जवळजवळ सर्वांचे हा कन्सेप्ट काय झालेला आहे, लक्षात आलेला आहे. तरी मी तुम्हाला नंतर शेवटी एकदा रिवाइज करता वेळेस सांगेलच मी. जीडीपी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काय करायची, जीडीपी अधिक काय करायची, ही घटक कमाई आहे किंवा प्राथमिक कमाई आहे, फॅक्टर इन्कम आहे, हे काय करायचं जीडीपी मध्ये ऍड केली की आपल्याला काय मिळतो, स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा काय म्हटलं जातं त्याला, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय होतं आपल्याला मिळतो. ओके, तर बघा मी सांगितलं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पाद कशाला, बाजार भावाला, म्हणजेच काय मार्केट प्राइसला, जी मार्केट प्राइस आहे ती काय, तर जीडीपी अधिक काय परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न किंवा कमाई म्हणलं ते चालेल, किंवा निव्वळ घटक उत्पन्न कशाच्या स्वरूपात आलेलं, वेजेस म्हणजे पगारच्या स्वरूपात, इंटरेस्ट म्हणजे व्याजाच्या स्वरूपात, प्रॉफिट म्हणजे नफ्याच्या स्वरूपात, रेंट
म्हणजेच काय तर भाड्याच्या स्वरूपात जे काय प्रदेशातून प्राप्त झालेले निव्वळ निव्वळ का म्हटलेलं आहे तर आपल्या इथून काय बाहेर गेलं असेल तर ते वजा करावं लागेल आणि बाहेरून आलेलं काय करावं लागेल तर अधिक करावं लागेल. म्हणजेच प्रदेशातून प्राप्त झालेले निव्वळ घटक उत्पन्न जीडीपी मध्ये ऍड केलं तर आपल्याला काय मिळतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी मिळतो. कशाला मार्केट प्राइसला बाजार भावाला आपल्याला काय होतो जीएनपी मिळतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मग पुढे बघा हा बघितला आपण काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कशाला पाहिला आपण बाजार भावाला पाहिला. नंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट कशाला बाजार भावाला जी काय मार्केट प्राइस आहे या मार्केट प्राइसला नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट वजा कसारा. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कोणता आपण आता हा काढलेला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी हा काय होता आपला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट होता किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पाद होतं. आणि ह्या स्थूल राष्ट्रीय उत्पादामधून जर घसारा वजा केला. आता घसारा म्हणजे काय सपोज तुम्ही मोबाईल विकत घेतला मार्केटमधनं एखादा अँड्रॉइडचा मोबाईल विकत घेतला एक 10,000चा मोबाईल घेतल्यानंतर एक महिन्याने त्याची किंमत किती तुम्हाला जर विकायचा म्हणलं तर तो 10,000ला जाईल का बरं कितीला जाईल लय झालं तुम्ही 7,000ला विकला तो कितीला विकू शकता तुमची किंमत त्या मोबाईलची किंमत किती झाली 7,000 आली एक महिन्याने. म्हणजे तुम्ही सेकंड हँड विकता वेळेस त्याची किंमत किती ती 7,000 रुपये. म्हणजे घसारा किती झाला 3,000चा झाला ना घसारा किती झाला 3,000चा झाला. म्हणजे हा प्रत्येक वस्तूच्या बाबतीत हा घसारा काय करायचा वजा करायचा. म्हणजे तुम्ही ती वस्तू घेतली ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून हा वस्तू सगळा घसारा वजा करायचा जेवढा जेवढा झाला प्रत्येक वस्तूच्या. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात आणि ह्या कंपन्या काय करतात मोठ्या मोठ्या मशीन मागवतात. मग मशीनची किंमत जर 10 लाख असेल तर ती 10 लाखच कायमस्वरूपी राहणार आहे का नाही तिची जी ही होणार आहे घसारा होणार आहे ना तिच्या किमतीमध्ये. मग तो जो घसारा जो झालेला आहे तो काय केला किंवा त्याला मेंटेनन्स लागतो सगळ्या गोष्टी आल्या हा घसारा काय करायचा आपल्याला वजा करायचा. आणि हा घसारा जर वजा केला कशामधनं आलेला जो आपला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे ह्याच्यामधनं जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळतो नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतो बाजार भावाला किंवा काय म्हटलं जातं त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पाद असं म्हटलं जातं. आणि हा निव्वळ राष्ट्रीय उत्पाद आपल्याला काय मिळतो घसारा वजा केल्यानंतर मिळतो. आता नेट नॅशनल प्रोडक्ट हा कशाला आपला काढला आपण बाजार भावाला काढला. कशाला काढला होता आपण हा नेट नॅशनल प्रोडक्ट बाजार भावाला म्हणजे मार्केट प्राइसला. परंतु नेट नॅशनल प्रोडक्ट आपल्याला कशाला काढायचा आहे घटक किमतीला काढायचा आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट कशाला घटक किमतीला काढायचा आहे. आणि ज्यावेळेस आता ही जी आहे ज्यावेळेस नेट नॅशनल प्रोडक्ट आपण घटक किमतीला काढतो त्यावेळेस नेट नॅशनल प्रोडक्ट जो काय आपण काढलेला आहे कशाला बाजार भावाला. हा नेट नॅशनल प्रोडक्ट कशाला काढला होता बाजार भावाला. त्याच्यातून वजा काय करायचं कोणती वस्तू तयार झाल्या त्याच्यावर काय लागतात टॅक्स लागतात कर वेगवेगळे लागतात किंवा काही अशा वस्तू आहेत त्याच्यावर सरकार काय करतं सबसिडी देतं. मग हे नेट नॅशनल प्रोडक्ट जो बाजार भावाला ह्याच्यामधून काय करायचं आपण जी काही टॅक्स सरकारने लावलेला आहे तो टॅक्सची रक्कम काय करायची वजा करायची. आणि ज्या सबसिडी दिलेल्या आहेत त्या काय करायच्या प्लस करायच्या. म्हणजे टॅक्सची रक्कम वजा केली आणि सबसिडी काय केल्या प्लस केल्या अधिक केल्या तर आपल्याला काय मिळतो नेट नॅशनल प्रोडक्ट कशाला मिळतो घटक किमतीला. आणि हा जो नेट नॅशनल प्रोडक्ट जो घटक किमतीला मिळतो त्यालाच काय म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. आणि हाच टॉपिक आपण आज बघत होतो म्हणजे मागील लेक्चर पासून पाहत होतो. ह्यालाच काय म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न जो नेट नॅशनल प्रोडक्ट घटक किमतीला काढला जातो त्यालाच काय म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. तर ते राष्ट्रीय उत्पन्न कसं काढलं जातं नेट नॅशनल प्रोडक्ट बाजार भावाला आहे त्याच्यावरून टॅक्स वजा करायचे आणि सबसिडी काय करून अधिक करून हे राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. मग दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय म्हणजेच प्रत्येक व्यक्ती मागे उत्पन्न काय ही झालं संपूर्ण देशाचं उत्पन्न काढलं राष्ट्रीय उत्पन्न काढलं. मग या देशाच्या उत्पन्नामध्ये प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न कसं काढलं जाईल तर जेवढी लोकसंख्या आहे त्यांनी काय करायचं भागिले करायचं किंवा काय करायचं डिवाइड करायचं.
म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाला काय करायचं, हे जे राष्ट्रीय उत्पन्न काढलं त्याला काय करायचं, देशाची जी एवढी लोकसंख्या आहे त्यांनी काय करायचं, डिवाइड करायचं, भागिले करायचं, तर काय मिळेल तुम्हाला, प्रत्येक व्यक्ती मागे उत्पन्न मिळेल, आणि त्यालाच म्हणलं काय जाईल, दरडोई उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे पर कॅपिटा इन्कम, प्रत्येक व्यक्ती मागे किती इन्कम आहे बा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा इन्कम किती आहे हे त्याच्यावरून निघतं. परंतु हे इन्कमची कशी समान असणार आहे का प्रत्येक व्यक्तीचं, नाही, इन्कमची काय राहते, असमानता राहते सगळीकडे. म्हणजेच आपल्याला मिळालं काय, हे दरडोई उत्पन्न मिळालं राष्ट्रीय उत्पन्नाला, भारताची जी लोकसंख्या आहे त्यांनी डिवाइड करून दरडोई उत्पन्न आपण काढतो. काय केलं, जीडीपी म्हणजे काय आपण समजून घेतलं. पहा एकदा, जीडीपी म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसची बाजार किंमत देशांतर्गत तयार झालेली दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये, साधारणतः किती, 1 वर्ष. मग हे जीडीपी मध्ये नंतर आपण काय काढला, जीएनपी काढला, स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, फक्त परदेशातून येणारे जे निव्वळ किंवा नेट म्हणतो आपण, प्रायमरी इन्कम आहे किंवा प्राथमिक कमाई काय केली आपण, ऍड केली. कशामध्ये, जीडीपी मध्ये. तर आपल्याला काय मिळतो, जीएनपी मिळतो बाजार भावाला. आणि या जीएनपी मधनं जर घसारा वजा केला तर आपल्याला मिळतो नेट नॅशनल प्रोडक्ट. कशाला, बाजार भावाला मिळतो. आणि ह्या नेट नॅशनल प्रोडक्ट जो बाजार भावाला मिळालेला आहे, त्याच्यातून आपण जर राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला काढायचं झालं तर आपल्याला जो नेट नॅशनल प्रोडक्ट बाजार भावाला मिळाला, त्याच्यामधून आपण काय केलं, टॅक्स वजा केलं, अधिक काय केल्या, सबसिडी केल्या. तर आपल्याला काय मिळतंय, राष्ट्रीय उत्पन्न किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट घटक किमतीला, आणि दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम आहे, आपण राष्ट्रीय उत्पन्न डिवायडेड बाय भारताची लोकसंख्या केलं तर आपल्याला मिळतंय दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम. कन्सेप्ट क्लिअर, सर्वांचा कन्सेप्ट क्लिअर इथपर्यंत. हा, घसारा म्हणजे डेप्रिसिएशन, जानवी पाटील पितल. ओके, घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. सर्वांचा कन्सेप्ट क्लिअर इथपर्यंत. येस. मूर्ती कुंभार, आरती, दिग्विजय घरत, ओप्पो A5s, अश्विनी, सगळेजण जवळजवळ म्हणतात कन्सेप्ट क्लिअर. तेजल शिरचाट म्हणतात, जीएनपी मध्ये परकीयांनी कमवलेले उत्पन्न मायनस करायचे का. आता आपल्या भारतामध्ये जे आलेलं आहे परदेशातून ते प्लस करायचे, आणि हिथून बाहेर गेलेलं आहे म्हणजे जे परदेशी लोकांनी जे बाहेर नेलेलं आहे किंवा पाठवलेलं आहे ते काय करायचं, वजा करायचं, मायनस करायचं. घटक किंमतला इंग्लिश मध्ये काय बोलतात सर. घटक किंमतीला फॅक्टर कॉस्ट, इंग्लिश मध्ये फॅक्टर कॉस्ट असं म्हणतात. उर्वाशी गुंजळांचा क्वेश्चन होता. ओके, घटक किमतीला इंग्लिश मध्ये फॅक्टर कॉस्ट असे म्हटलं जातं. हा, आधी ती म्हणतात सबसिडी ऍड करायच्या. हा, घटक किमतीमध्ये जर ज्यावेळेस जीडीपी काढला जातो त्यावेळेस सबसिडी ऍड करायच्या आणि टॅक्सेस कर आहेत ते वजा करायचे. जीडीपी काढता वेळेस उलट केलं जायचं, पण इथं जीएनएनपी मध्ये त्याच्या उलट होतं. फॅक्टर कॉस्ट किंवा फॅक्टर व्हॅल्यू किंमत म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या हा कन्सेप्ट सर्वांच्या काय झाला, क्लिअर झालेला आहे. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला हा राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक काय झाला, समजला एकदम डिटेलमध्ये. म्हणजे जवळजवळ चांगल्या प्रकारे तुम्हाला हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक समजला. ज्यावेळेस तुम्ही बुक वाचाल, रमेश सिंग असेल किंवा दुसरं कोणतं देशले सरांचं असेल किंवा रंजन कोळंबे सरांचं असेल, ज्यावेळेस तुम्ही हे बुक वाचाल त्यावेळेस तुमच्या आणखी चांगल्या प्रकारे काय होईल लक्षात येईल. ह्या बुक मधून तुम्ही हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक वाचायचा, सर्वांनी वाचायचा. मागील लेक्चरला किती जणांनी वाचला होता हा टॉपिक, ज्यांनी वाचला होता त्यांनी येस करा. मागील लेक्चरला मी सांगितलं होतं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा बुक मधून वाचायचा. रमेश सिंग मधून वाचला. ओके, येस येस. सर्वांनी वाचला का. 11वी एडिशन आलेलं आहे. ओके, जे काही लेटेस्ट एडिशन असेल ते. ओके, कोणत्याही बुक मधून वाचा तुम्ही, पण एकच बुक फॉलो करा, लेस्ली बुक मधून वाचला. ओके, वाचलाय. कारण कसं होईल, तुम्ही इथं शिकवल्यानंतर तुम्ही जर वाचला आणखी एक रिडिंग केलं तुम्ही बुक मधून, तर तुमचे आणखी चांगले कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. त्याच्यामुळे गेल्यानंतर काय करा, बुक मधून वगैरे हा टॉपिक काय करा, वाचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपण पुढे चलो. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 1 मिनिट टाइम दिला जाईल तुम्हाला. स्थूल देशांतर्गत उत्पाद चा जीडीपीचा अर्थ काय आहे. आन्सर करा सर्वजण. स्थूल राष्ट्रीय उत्पाद सर्वांना दिसतंय ना स्क्रीनवर. क्वेश्चन वाचा आणि ह्याचा आन्सर करा सर्वांनी.
ओके, सर्वांनी क्वेश्चन पाहिलेला आहे, आन्सर जवळजवळ सर्वांनी काय केलेलं आहे, क्लिअर दिलेला आहे. पण आदिती, मनस्वी पाटील, जया दोडी, रोहित, सुनील सूर्यवंशी, स्वप्नील वाळके, सतीश वारकुटे, अनिकेत, लीना दुमाने, विजय विशे, दीपक ससे, मूर्ती कुंभार, स्वप्नील वाळके, मनोज निमासेंचा आन्सर चुकलेला एक लिहिलेला आहे त्यांनी, वर्षा सापत, परत ऋतुजा मालगुणे, प्रसाद इसामे, सपना पाटील, दिग्विजय घरट, चिराग, ओप्पो AS5, ऋतुजा हरड, उर्वशी गुंजाळ, पूनम पाटील, मनोज निमासे, 7 नंबर टाकलाय, ओके ठीक आहे, आरती, अक्षय सातपुते, जान्हवी पितल, प्रसाद दळवी, नम्रता पाटील, राहुल बोहीर, प्रणव, अश्विनी, परत सुशांत पाटील, सागर सादगीर. म्हणजे जवळजवळ सर्वांनी आन्सर काय केलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे. ज्यांना सुटलेलं नाही त्यांच्यासाठी मी सांगतो एकदा. आता बघा क्वेश्चन काय आपल्यासाठी, स्थूल देशांतर्गत उत्पाद जीडीपीचा अर्थ काय आहे, STI 2016 ला आलेला हा क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे जीडीपी आहे का? नाही. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बरोबर काय, जीडीपी अधिक काय आपण म्हटलं होतं, निव्वळ राष्ट्रीय कमाई. म्हणजे काय करावं लागेल इथं, स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून वजा काय करावं लागेल, परदेशातून आलेली काय निव्वळ घटक कमाई. परदेशातून आलेली काय निव्वळ घटक कमाई म्हणजे काय होणार, आपला जीडीपी होणार. तसं इथं दिलेलं आहे का, नुसतं फक्त जीएनपी लिहिलं आहे बघा. आपण बघितलं होतं जीडीपी इथं जर करायचं म्हणलं तर हे इकडे गेल्यावर काय होईल, जीएनपी कडे गेल्यावर वजा होईल. म्हणजे जीएनपी वजा प्रदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न असं जर असतं तर हा पहिला बरोबर आला असता. पण आहे का तसं, नाही. हा इकडे प्लस आहे, जीडीपी मध्ये प्लस केला, इकडे गेल्यावर काय होईल, उलट्या बाजूला वजा होईल. जीएनपी वजा काय, प्रदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न केलं तर काय आपल्याला मिळेल, जीडीपी मिळेल. परंतु इथं तसं नाही. म्हणजे ए ऑप्शन तर आपला काय झाला, गेला. हा ऑप्शन तर नाही. दुसरं काय आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, एनएनपी. एनएनपी म्हणजे काय, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. एनएनपी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, किंवा ह्याच्यामध्ये काय जीडीपी चा काय संबंध आहे का, कुठं नाही. म्हणजे हे बी ऑप्शन नाही आपलं म्हणलं तर चालेल, एनएनपी बी नाही. एकाच देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, बरोबर. म्हणजे मी सांगितलं होतं बघा, जीडीपी म्हणजे काय, बाजार किंमत, ती बी कुठं एकाच देशाच्या सीमेतच उत्पादित झालेली असत वस्तू किंवा सेवा, हा ही जीडीपी मध्ये येते. आणि तिसरं आहे सरकारी उत्पन्न. नुसतं सरकारी उत्पन्न म्हणजे जीडीपी आहे का, सरकारी उत्पन्न म्हणजे जीडीपी का नुसतं, नाही. म्हणजे चौथा ऑप्शन बी गेला. पहिला आणि ए आणि बी तर गेलाच आपला. ए आणि बी जिथं जिथं असेल बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, ए आणि बी जिथं जिथं असेल ती कट केला आपण, पहिला गेला. इथं बी आणि बी आहे, ह्यो बी नाही ऑप्शन येणार. आता ही सी आणि डी वरच आपला खेळ सगळा आहे. सी आणि डी मध्ये काय बघायचं, सरकारी उत्पन्न. आता सरकारी उत्पन्न म्हणजे जीडीपी आहे का नुसतं, नाही. म्हणजे चौथा बी गेला. चौथा बी काय झाला, गेला. म्हणजेच तिसरा राहिला काय, एकाच देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. म्हणजेच काय तर आपण जीडीपीची व्याख्या बघता वेळेसच आपण काय पाहिला होता, एकाच ती जी वस्तू आहे, सेवा आहे किंवा काय भौगोलिक सीमेअंतर्गतच काय झाली पाहिजे, तयार झालेली असायला हवी. ओके, सोपा क्वेश्चन होता. आता पुढचा एक कन्सेप्ट आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, याच्या मधला फरक आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास म्हणजे काय. आता बघा, जीडीपी जीडीपी ही असं सांगू शकत नाही, जीडीपी वाढला म्हणजे आपण काय म्हणणार, आपल्या देशामध्ये आर्थिक वृद्धी झाली. जीडीपी वाढला म्हणजे आर्थिक वृद्धी झाली. परंतु आर्थिक विकास झाला असं म्हणणार नाही, म्हणू शकत नाही आपण. जीडीपी वाढला म्हणजे आपल्या देशामध्ये आर्थिक विकास झाला असं आपण काय करू शकत नाही, म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामधला पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, फरक पाहिजे. जीडीपी वाढला म्हणजे दारूचं उत्पन्न जास्त झाल्यामुळे जीडीपी वाढलेला असू शकतो. बघा, दारूचं उत्पादन जास्त वाढलं म्हणून दारू जास्तीत जास्त विकली गेली, मग दारूचा जास्तीत जास्त विक्री झाल्यामुळं आपल्या जीडीपी आपला वाढला गेला. किंवा तंबाखूचं जास्तीत जास्त प्रोडक्शन झालं, तंबाखू जास्त विकली गेल्यामुळं आपलं काय झालं, जीडीपी वाढला गेला. मग आपलं काय म्हणणार, आपल्या देशामध्ये आर्थिक वृद्धी झाली. परंतु आर्थिक विकास झाला असं म्हणणार आहे का, नाही. कारण हे कशा आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत. इकॉनॉमीवर कशा आहेत, दारूचं प्रोडक्शन वाढलं म्हणजे हे इकॉनॉमीवर कशा आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत. चांगल्या पॉझिटिव्ह आहेत का, नाही. सपोज कोळशाचं उत्पादन वाढलं असेल, कोळशाचं उत्पादन वाढलं असेल पण त्याच्यामध्ये प्रदूषण जास्तीत जास्त होतंय ना, इकॉनॉमीवर काय होतोय, त्याचा निगेटिव्ह परिणाम होतोय. पर्यावरणाचं काय होतंय, पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय. मग
त्याच्यामुळे जीडीपी वाढला असेल. कशामुळे? कोळशाचा वापर जास्त वाढला, त्याच्यापासून काय जे प्रोडक्शन वगैरे समोर होत असेल, इंडस्ट्री वाढल्या, इंडस्ट्रीमुळे पोल्युशन होतं, त्याच्यामुळे जीडीपी आपला वाढला. म्हणजे ह्याचा इन्व्हायरमेंटवर काय झाला? निगेटिव्ह परिणाम झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय का आर्थिक विकास झाला असं म्हणू शकत नाही. एक वेळेस आपण काय म्हणणार? आर्थिक वृद्धी झाली असं म्हणणार, परंतु आर्थिक विकास झाला असं म्हणू शकत नाही. म्हणजेच एक प्रकारे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये इकॉनॉमीवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही त्याचा इफेक्ट हो, काही फरक पडत नाही. कसे जरी असेल तरी जीडीपी वाढला म्हणजे आर्थिक वृद्धी झाली. आणि आर्थिक विकास म्हणजे काय, तर इकॉनॉमीमध्ये त्या सर्व गोष्टींचा काय होतो, एक प्रकारे पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो. पॉझिटिव्ह म्हणजे काय, तिथं रोजगार तयार झाले असतील, पर्यावरणाचा ऱ्हास नसेल, पर्यावरणासाठी त्या हितकारक गोष्टी असतील, असं दारूचं वगैरे प्रोडक्शन वाढलं नसेल, चांगल्या चांगल्या गोष्टींचं प्रोडक्शन वाढलं असेल, उत्पादन वाढलं असेल, म्हणजे इकॉनॉमीमध्ये रोजगार तयार झाले असेल, म्हणजे ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी तयार झाल्या इकॉनॉमीमध्ये, म्हणजे सगळं सकारात्मक तयार झाल्या, तर आपण काय म्हणतो, तर आर्थिक विकास झाला असं म्हणतो इकॉनॉमीमध्ये. आणि आर्थिक वृद्धी कसं कधी म्हटली जाते, तर इकॉनॉमीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय पाहिलं जात नाही. जर उत्पादन वाढलं म्हणजे आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी झाली असं म्हणतो. तिथं पॉझिटिव्ह हो निगेटिव्ह काही फरक पडत नाही. पण आर्थिक विकासामध्ये जर पाहिलं तर इथं काय केला जातो, पॉझिटिव्ह गोष्टी, इकॉनॉमीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टीचाच विचार केला जातो. जर पॉझिटिव्ह इकॉनॉमीमध्ये सगळ्या गोष्टी होत असेल, रोजगार तयार होत असतील, पर्यावरणाचा ऱ्हास होत नसेल, म्हणजे एक प्रकारे दारू पेल्यामुळे काय होतील, लोक दारू पिऊन जास्तीत जास्त काय होतील, रस्त्यावर येतील, म्हणजे एक प्रकारे बेरोजगारी वगैरे अशा समस्या निर्माण होतील वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत. म्हणजे आर्थिक विकासामध्ये फक्त पॉझिटिव्ह आणि आर्थिक वृद्धीमध्ये काय, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिलं जात नाही. हा डिफरन्स आहे मेन आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामधला. एक मंत्रालय आहे बघा, केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. ही जे मंत्रालय आहे बघा, त्याच्या अंतर्गत येतं राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय, किंवा काय म्हटलं जातं त्याला, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, एनएसओ, राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय, किंवा त्याला काय म्हटलं जातं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, एनएसओ. कुणाच्या अंतर्गत येतं, केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, मोस्पीच्या अंतर्गत येतं. आता ही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे एनएसओ, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ह्याच्या अंतर्गत काय येतं बघा, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. काय येतं, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. केंद्रामध्ये केंद्र सरकारचं एक मंत्रालय आहे. या मंत्रालयामध्ये मी काय सांगितलं, कोणतं मंत्रालय, केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. ह्याच्या अंतर्गत काय येतं, ह्या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, एनएसओ, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ह्याच्या अंतर्गत दोन गोष्टी येतात. त्याच्यामध्ये कोणतं येतं, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सीएसओ येतं, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. आणि हे जे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस आहे, याचं काम काय आहे, जीडीपी कॅल्क्युलेट करायचं, वेगवेगळ्या राज्याचा जो जीएसडीपी आहे तो कॅल्क्युलेट करायचा, आयआयपी, ESI, सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स वगैरे, हे आपण बघणार आहोत पुढं. आणि आर्थिक जनगणना, आता जी लेटेस्ट 7वी आर्थिक जनगणना वगैरे झाली, मग हे सगळं कॅल्क्युलेट करण्याचं काम कोण काम करतं, सीएसओ करतं, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, सीएसओ. तर क्वेश्चन जरी आला, जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचं कोण काम करतं, तर कोण करतं, सीएसओ करतं, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. आणि हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठी जो डाटा गोळा करण्याचं किंवा जो डाटा आहे तो प्रोव्हाइड करण्याचं काम जे करतं, कुणाला डाटा द्यायचा, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाला जे डाटा देण्याचं काम कोण करतं, तर एनएसएसओ करतं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, एनएसएसओ. त्यालाच काय म्हटलं जातं, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय असं म्हटलं जातं. हे काय करतं, ह्याच्यासाठी जो सांख्यिकीय डाटा लागतो हा सगळा गोळा करून कुणाला देण्याचं काम करतं, हा गोळा करून केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाला काय करतं, देण्याचं काम करतं. हे झालं केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचं काम सीएसओ होतं. कॉमनली लक्षात ठेवायचं, जीडीपी कॅल्क्युलेट करून करतं तर सीएसओ करतं, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. आता ह्याच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली बघा. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग
कधीच आहे 2005 आहे. राष्ट्रीय हा घटनात्मक नाही किंवा वैधानिक नाही. घटनात्मक म्हणजे काय तर भारतीय राज्यघटना जी लिहिली गेली ह्या घटनेमध्ये ह्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. हा 2005 मध्ये आलेला आहे. वैधानिक नाही. वैधानिक म्हणजे काय तर आपली संसद असते. केंद्रामध्ये काय असते संसद असते. संसदेमध्ये दोन सभागृह असतात. एक असतं लोकसभा आणि दुसरं असतं राज्यसभा. लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये कायदा करून पास कायदा केला जातो आणि कायदा करून अशी बॉडी काय केली जाते वेगवेगळ्या स्थापन केल्या जातात. परंतु अशी बॉडी ही नाही. म्हणजे वैधानिक म्हणजे काय संसदेत कायदा करून पास केली गेलेली नाही. म्हणजे संसदेत असला कुठलाही कायदा करून ही बॉडी बनवलेली नाही. कोणती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केलेली नाही. म्हणजे ह्याच्या संदर्भात संसदेत कोणताही कायदा नाही राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या संदर्भात. त्या 2005 जो आहे त्याच्या संदर्भात. ह्याच्यामध्ये कोण कोण असतं राष्ट्रीय मग ही राष्ट्रीय सांख्यिकी आयोग 2005 ला आणला. कसा आणला तर आपलं एक्झिक्युटिव्हनं काय केलं असेल एक रिझॉल्युशन वगैरे म्हणजे जे आपलं मंत्रिमंडळ आहे आणि काय केलं एक रिझॉल्युशन पास करून हा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग बसवला 2005 ला. ह्याच्यामध्ये काय एक अर्धवेळ सदस्य अध्यक्ष असतो, 4 अर्धवेळ सदस्य असतात, एक सचिव असतो नीती आयोगाचा जो आहे तो नीती आयोगाचा सचिव नीती आयोगाचा असे टोटल एकंदरीत किती 6 सदस्य असतात ह्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगामध्ये. आणि ह्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचं काम काय असतं जो डाटा कलेक्ट केला जातो ना जीडीपी जसा असेल किंवा इतर कोणता बी असेल ह्याच्यासाठी हा कशा प्रकारे कलेक्ट करायचा ह्याचं स्टँडर्ड किंवा निकष ठरवून देण्याचं काम कोण करतं राष्ट्रीय सांख्यिकी आयोग करतो. जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचं काम कोण करतं सीएसओ करतं. त्याला डाटा गोळा करून देण्याचं काम कोण करतं एनएसएसओ करतं. आणि ह्याचं स्टँडर्ड तो कशा प्रकारे कलेक्ट करायचा किंवा स्टँडर्ड वगैरे असेल ठरवून देण्याचं काम कोण करतं तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग करण्याचं काम करतो. अशा प्रकारे आपला हा राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक काय झाला इथं फिनिश झाला. कुणाला काही डाऊट आहे का या टॉपिक मध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता विचारू शकता. टोटल टॉपिक मागे लेक्चरला कन्सिडर करून तुम्ही डाऊट विचारला तर काय प्रॉब्लेम नाही. विचारू शकता तुम्ही डाऊट तुमचा काय असेल. अच्छा रिकॅप ठीक आहे रिकॅप करतो मी. स्टँडर्ड सतीश वारकुटे रिकॅप करा म्हणतात. ओके आदिती स्टँडर्ड डाटा कसा वेगळा असतो स्टँडर्ड डाटा कसा वेगळा असतो आदिती स्टँडर्ड डाटा कसा वेगळा असतो तुमचा क्वेश्चन समजला नाही मला. सीएसओ आणि एनएसएसओ पुन्हा सांगा. सीएसओ आणि मानसवी पाटील म्हणतात सीएसओ आणि एनएसएसओ पुन्हा सांगा. ठीक आहे सीएसओ आणि एनएसएसओ म्हणजे काय बघा थोडक्यात. सीएसओ काय करतं आपल्याला जीडीपीच्या बाबतीत बघायचं. जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचं काम कोण करतं सीएसओ करतं. आणि ह्या जीडीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी जो डाटा आहे माहिती आहे ही गोळा करून देण्याचं काम कोण करतं एनएसएसओ करतं. ह्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही. सागर सदगीर म्हणतात आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. सागर सदगीर म्हणतात सर एकदा परत शॉर्ट मध्ये सांगा. ठीक आहे सगळं मी एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला रिकॅप करेलच तुमचं क्वेश्चन झाल्यानंतर. जान्हवी पितल म्हणतात सर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बद्दल सांगा. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बद्दल अच्छा ठीक आहे ती इंडियन स्टॅटिस्टिकल आपण नंतर बघू त्याच्याविषयी जे काय असेल ते आपल्या टॉपिकच्या रिलेटेड काय तुम्हाला डाऊट आहे का. मनोज निमासे म्हणतात डिप्रिसिएशन कसा कॅल्क्युलेट करणार काही मेथड असतात का. हा डिप्रिसिएशन वगैरे कॅल्क्युलेट करण्याची त्यांच्या पद्धती वगैरे वेगवेगळ्या असतात. आपल्याला काही एवढं पाहायचं नाही कारण ते जे टेक्निकल वगैरे गोष्टी त्यांच्या असतील काय त्याच्यानुसार ती कॅल्क्युलेट आपण फक्त लक्षात ठेवायचं. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनच फक्त आपण विचार करायचा ते कसा कॅल्क्युलेट करतात काय केलं जातं एवढं आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. प्रसाद इसामी म्हणतात नीती आयोग बद्दल सांगाल का. हो आपण नीती आयोग बघणार आहोत पुढच्या लेक्चरला. आपण पंचवार्षिक योजना हे आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण नीती आयोग पाहणार आहोत. अक्षय सातपुते म्हणतात या टॉपिक वरती एसटीआय ला किती क्वेश्चन येतात. तसं डिपेंड करतं पण एखाद दुसरा तर क्वेश्चन असतो जवळजवळ म्हटलं तर चालेल. महत्वाचा टॉपिक आहे. आदिती म्हणतात सर एनएसएसओ वाला डाटा आणि स्टँडर्ड डाटा मध्ये काय डिफरन्स आहे. एनएसएसओ वाला डाटा स्टँडर्ड डाटा हे काही वेगळं नाही. डाटा एकच प्रकार आहे पण तो कशा प्रकारे कलेक्ट करायचा ह्याचं निकष जे आहे ना असाच कलेक्ट करायचा हे करायचं म्हणजे अशाच प्रकारे एनएसएसओ ने कलेक्ट केला पाहिजे. ह्याचं स्टँडर्ड ह्याचं म्हणजे कशा प्रकारे कलेक्ट करायचा हे कोण सांगतं
तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ठरवून देतो. याचं स्टँडर्ड जे आहे ना, निकष वगैरे असते, ते ठरवून देण्याचं काम करतो की असाच तुम्ही कलेक्ट करायचा म्हणून. परंतु स्टँडर्ड डाटा आणि एनएसएसओ डाटा याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. त्याचं स्टँडर्ड ठरवून देण्याचं काम कोण करतं, तर हे करतं राष्ट्रीय सांख्यिकी आयोग करतं. म्हणजे निकष एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. वर्षा सापत सर रिकॅप घ्या. ओके, रिकॅप मी घेतो, थांबा एक मिनिट, रिकॅप घेतो मी. चिराग म्हणतात सर या टॉपिक वरून कसं पुढच्यांना क्वेश्चन तयार होतील. मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये आधी घेतच राहतोय मी. आणि तरी तुम्ही काय करा, एकदा तुमचं बरोबर क्वेश्चन बुक घ्या, ते म्हणजे आयोगाचं जे मी सांगितलेलं आहे ते, त्याच्यामधून तुम्ही पाहू शकता क्वेश्चन कशा प्रकारे येतात ते. जो मी आता घेतलेला अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मी 2-4 क्वेश्चन